नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण आलेलो आहोत एका नर्सरीमध्ये आणि आज आपण या ठिकाणी माझ्या सोबत एक झाड दिसतंय. झाड कशाचं आहे ते तुम्हाला सर्वांना परिचयाचं असेल. हे पेरूचं झाड आहे. त्याला मातृवृक्ष आहे हे. आणि मातृवृक्ष म्हणजे पेरूच्या ह्याच्यामध्ये पेरूचं कटिंग केल्यानंतर कापल्यानंतर त्याच्या खोडाला एकदम छानशा अशा डेरा योग्य असलेल्या फांद्या सापडलेल्या आहेत. आता या ठिकाणी या फांद्याच्या याच्यामध्ये तुम्हाला पेन्सिलच्या आकाराच्या फांद्या दिसत आहेत. आणि आज आपण याला पेन्सिलची काडी निवडून परत गुटी कलम बांधता येतं. शाखीय अभिवृद्धीच्या प्रकारामध्ये गुटी कलम. आता त्यासाठी हा सुंदर असा चाकू दिसतोय तुम्हाला. याला ग्राफ्टिंग नाईफ म्हणजे कलम करण्याचा चाकू असं मराठीमध्ये म्हटलं जातं. आता या छानपैकी या ठिकाणी पेन्सिलच्या आकाराची फांदी दिसते आणि ही पेन्सिलच्या आकाराची फांदी निवडून त्या ठिकाणी त्याच्यावरती आपल्याला गुटी कलम करायचं आहे. या ठिकाणी आपण ते कसं केलं जातं त्या ठिकाणी प्रत्यक्षात फांदीची निवड करताना पेन्सिलच्या आकाराची फांदी निवडलेली आहे आणि त्याच्यावरची जशी या फांदीला पानं आहेत तशी पूर्ण फांदीचे पानं आपण पूर्ण काढून टाकलेले आहेत. आणि याच्याप्रमाणे या ठिकाणी एक छोटा गर्डल करायचा आहे आणि एक साल काढून याप्रमाणे या ठिकाणचं गर्डल काढून पूर्ण साल काढून त्या ठिकाणी शेवाळ बसवायचा आहे. आता ही प्रक्रिया कशी असते ही एक थोडक्यात आपण त्या ठिकाणी त्याचा एक भाग म्हणून आपल्याला माहिती असावा. त्यापैकी एक सुंदर असा भाग आपल्याला ह्या झाडाचं योग्य वेळ आहे ही याची गुटी कलम बांधण्याची. तर त्या ठिकाणी ह्या पेरूला सरदार जातीचा पेरू आहे. मराठीत सरदार म्हटलं जातं. L49 ही जात आहे आणि L49 ही सर्वात योग्य आणि चवीला गराला आणि आकाराला आणि त्याच्या दर्जाला क्वालिटीला मोठी जात आहे. शेतकरी मित्रांनो, ही जात कायम आपल्या बागेमध्ये त्या ठिकाणी लागवड करा. त्याची योग्य रोपे घ्या आणि त्याला त्या ठिकाणी आपल्या शेतावर योग्य नियोजन करून फळबाग म्हणून पेरूची लागवड करा. आपण ती पाहताल. धन्यवाद.